तर नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदीसाठी आजचा शेवटचा दिवस आहे। राज्यभरातील अनेक शेतकऱ्यांचे लाखो क्विंटल सोयाबीन खरेदी विनाच आहे। तर सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी। अमरावतीमधील नाफेड केंद्रावर सोयाबीनच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। अधिक अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप यांच्याकडून। स्वप्नील, काय सध्या नाफेड केंद्रावरची स्थिती? नक्कीच प्रणिता, आज सोयाबीन खरेदीचा नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदीचा शेवटचा दिवस आहे आणि आजपासून सोयाबीन मोजलं जाणार नाही आहे। दुसरीकडे आपण बघू शकतो अशा पद्धतीनं नाफेड केंद्रावर वाहनांची गर्दी झालेली आहे। मागील 4 ते 5 दिवसांपासून असेच वाहनं जे आहेत ते प्रत्येक नाफेड केंद्रावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळं सोयाबीन शेतकऱ्यांचं मोजलं गेलं पाहिजे, यासाठी तारीख वाढवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी सरकारच्या वतीनं सरकारकडे केलेली आहे। खाजगी बाजारपेठेमध्ये जर आपण पाहिलं तर 3500 ते 4000 रुपयापर्यंत दर मिळतो, परंतु नाफेडमध्ये 3892 रुपये इतका दर मिळतोय, 4892 रुपये इतका दर मिळतो। त्यामुळं नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदीची तारीख वाढवून घ्यावी असं शेतकरी सांगतात। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। दादा, किती दिवसापासून या ठिकाणी तुम्ही आहेत, काय मागणी आहे? 3 दिवस झाले इथं आहे। 3 दिवस झाले इथं गाड्या इथंच आहे, खाली ऊन राहिल्या तशा 2 काठी आहे चालू आहे। पण वाढीव तारीख पाहिजे आम्हाला, म्हणजे 15 दिवस जरी वाढीव असले, हे जो 7/12 ऑनलाईन केलेले आहे, अजूनही काही शेतकऱ्याचे सोयाबीन आणायचे आहे, तर 15 दिवस जर वाढीव भेटले तर काही हे शेतकऱ्याची सोयाबीन आहे ती होऊन जाईल, काटा होऊन जाईल। इथं 15 दिवस वाढवून दिले पाहिजे म्हणतात शेतकरी। किती दिवसापासून या ठिकाणी थांबले, तर अजूनही शेतकऱ्यांचं मोजायचं आहे सोयाबीन। आजची तारीख शेवटली आहे। सोयाबीन जर मोजल्या गेलं नाही तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे आर्थिक। 3 ते 4 दिवस झाली इथं आहे आणि मोजणी झाली नाही आणि शेवटली तारीख आहे। आता बीजेपीचं सरकार असताना बहुमतात, तर मी तर म्हणतो हे बंदच पडायला पाहिजे, नाही चालूच राहिले पाहिजे बहुमतात असल्यानंतर। बरोबर। तर 3 ते 4 दिवसांपासून शेतकरी या ठिकाणी सोयाबीन केंद्रावर असल्याचं पाहायला मिळत आहे। स्वप्नील, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।